दोन मर्सिडीजच्या बदल्यामध्ये उद्धव ठाकरे एक आमदारकी देत असल्याचा आरोप नीलम गोरे यांनी केल्यानंतर दोन्ही शिवसेनेमध्ये आरोपांचा भडका उडालाय। नीलम गोरे या निर्लज्ज असल्याची टीका संजय राऊतांनी केली। गोरे 4 वेळा आमदार झाल्या पण पक्ष सोडून जाताना घाण करून गेल्या अशी टीका राऊतांनी केली। नीलम गोरेंच्या वक्तव्याविरोधात ठाकरेंची शिवसेना कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे। नीलम गोरे यांनी ठाकरेंवर मर्सिडीज घेऊन पद देण्याच्या केलेल्या आरोपानंतर शिंदे ठाकरेंच्या दोन्ही शिवसेनेत वादाचा भडका उडालाय। संजय राऊतांनी तर थेट नीलम गोरे निर्लज्ज असल्याची भाषा केली आहे, तर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही राऊतांची लाच काढली। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज नमक हराम हा शब्द कापायचा नाही। निर्लज्ज हा अनपार्लमेंटरी शब्द नाहीये, नमक हराम हा अनपार्लमेंटरी शब्द नाहीये। ही त्यांची विकृती आहे, विकृत आहे ती बाई नाही, ती बाई माणूस आहे। तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही। मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही। एका बाईला निर्लज्ज म्हणतोस, लाज नाही वाटत? बाईला निर्लज्ज म्हणतो? आमच्या सारख्याच्या तोंडातून जर शब्द निघला तर काय काय केलं असतं? महिलांचा अपमान झाला आणि हा काय करतोय? अरे ज्या महिलांच्या बरोबर आता बोलायला लावू नका, ज्या महिलांना तुम्ही छेडलंय ना त्यांनी अनेक वेळा सांगितलं की तुम्ही कसं छेडलंय त्यांना। राऊतांनीही नीलम गोरेंवर पैसे घेण्याचे आरोप केले, तर मराठवाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा पलटवार संजय शिरसाट यांनी केला। लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा? लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा। माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुरावे असा आहे, ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा। मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी यांनी पैसे घेतले, तिकीट वाटले आणि त्याचा परिणाम असा झाला, जे शिवसैनिक अहोरात्र काम करतात, ज्यांनी पक्षासाठी काम केलं, ज्यांनी पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, ते सर्व बाजूला पडले आणि या बाकींच्यांचं जे काही दलाल आहेत ना, जे आता बोलतायत, त्या दलालांनी स्वतःचं उखळ पांढरं करून घेतलं। संजय शिरसाटांनी बोलूच नाही। 72व्या मजल्यावर घर इथं मुंबईत होतं, इथं लोक वर्षानुवर्ष झिजतात, यांना लोकांनी तर साधं भाड्याच्या घरात राहता येत नाही। संभागण्यात 20-25 हजार स्क्वेअर फीटच्या राजमहालात राहतात। 10-20 JCB, क्रेन, रोलर, हे कशासाठी उठते तरी करता तुम्ही? हां, तुमचं काढलं तर काय? नीलम गोरे यांनी पैसे घेऊन तिकीट वाटल्याच्या आरोपात ठाकरेंचे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि पुण्यातले माजी नगरसेवक अशोक हरनावळ यांनीही उडी घेतली। तुम्ही जर आमच्या साहेबांविषयी जर काय बोलणार असेल तर माझ्याकडे कुंडली आहे आणि मी तुम्हाला पूर्णपणे मला ते पुराव्यांशी काढन। मग माझ्या अधिकाऱ्यांना काय केलं, माझ्या अधिकाऱ्यांकडून काय केलं, मला किती हे केलं, ते मी सर्व केलं। नक्की सांगू, विधानसभेच्या निवडणुकीत ह्या बाईंनी माझ्याकडून पैसे घेतले। पण तुम्हाला अजून एक सांगतो, माझ्यासारख्या अशा राज्यामध्ये अनेक प्रसंग आहे, अनेक कार्यकर्ते पुढे येतील आणि सांगतील का या बाईंनी काय काय केलेलं आहे। विनायक पांडे हे नाशिकचे माजी महापौर होते, त्यांनी किती वेळा शिवसेना सोडली। विनायक पांडे यांना शिवसेनेतून काढून टाकलं होतं। का काढून टाकलं होतं? नीलम गोरे कधीही नाशिकच्या संपर्क प्रमुख नव्हत्या। साहित्य संमेलनातल्या मुलाखतीसाठी नीलम गोरे यांनी 50 लाख दिल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय। यावरूनही दोन्ही शिवसेनेत चांगलीच झुंपली। काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाली, की मी महामंडळाला 50 लाख दिलं उषा तांबेला, म्हटले बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे, मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला। जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, ती 50 लाख देऊ शकते। कॉर्पोरेशनचे व्यवहार कसे होतात, कोणत्या हॉटेलमध्ये होतात, कोण कोण असतं त्या तोडीबाजीला, हे सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहे। परंतु सर्व शांत आहेत यासाठी की आपल्याला उगाच आणखीन त्यांना डिसावायचं नाही, उगाच आणखीन त्यांच्यावर आरोप करायचे नाही। नीलम गोरेंविरोधात ठाकरेंची शिवसेना कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे। प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीयेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं। मुळामध्ये
संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे म्हणजे आपण कल्ला किती ताब्यात टिकून घेण्याचा राहू? प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता. नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद. नीलम गोरे म्हणजे कुणी गल्लीतली लल्लू पंजू बाई नाहीये. नीलम गोरे पक्षाने ज्यांना 4 वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं, अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे. त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल, ते कोर्टात सिद्ध करावं लागेल, अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल.